नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, चालू घडामोडीला दिनविशेष या अंतर्गत तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग UPSC असेल, MPSC असेल किंवा कोणत्याही सरळ सेवा असतील, ज्यासाठी महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे दिनविशेष. आता हे असतं काय, तर जानेवारी आणि जून पासून म्हणजे या व्हिडिओ आपण मध्ये काय बघायचं आहे, तर जानेवारी ते जून पर्यंत म्हणजे मागे झालेले 2025 मधले जानेवारी ते जून या जवळपास 6 महिन्यामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या असतील त्या दिनविशेष मधल्या आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे महत्त्वाचे दिवस कोणते होते, ते संकल्पना काय होती, किंवा एखादा विशेष दिवस होता जो आपण विशेष करून साजरा केलेला आहे, तर यावर सुद्धा आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि कमेंटमध्ये टाकायचं सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. अलग लक्षात. चला आपण सुरुवात करूया. महत्त्वाचे दिनविशेष ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य दिवस सुद्धा मी कव्हर केलेले आहेत पूर्णपणे. जानेवारी ते जून 2025 पर्यंत जे दिवस झालेले आहेत त्या सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. चला मित्रांनो सुरुवात करूया. सुरुवातीला पहिल्यांदा जानेवारी आहे. आता जानेवारी म्हणलं की लक्षात ठेवायचं की आपला महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल प्रश्न विचारले जाऊ शकतात तिथे सुद्धा आपण इथं प्रश्न तयार करू शकतो. आता बघा, जानेवारी 25 मध्ये पहिला दिवस आहे तो म्हणजे 3 जानेवारी. आणि 3 जानेवारी म्हणलं की लक्षात ठेवायचं महत्त्वाचा दिवस आहे राज्यामधला राज्य बालिका दिवस. पण ज्या एका महिलेनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये क्रांती घडवलेली आहे, ज्यांनी मुलींना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, त्याच महिला म्हणजे सावित्रीबाई फुले जन्मदिवस आहे. कुठला? 3 जानेवारीला. मग 3 जानेवारीला त्यांचा जन्मदिन असल्या कारणानं आपण राज्य बालिका दिवस साजरा करतो. खूपच जास्त महत्वाचा आहे, बरोबर. मग हे लक्षात ठेवा. 4 जानेवारी बघायला गेलं तर हा जागतिक आंतरराष्ट्रीय दिवस आहे, तो म्हणजे ब्रेल दिवस, ब्रेल दिन. आणि ब्रेल या शास्त्रज्ञ काय केलं होतं, तर लक्षात ठेवायचं लुईस ब्रेल जन्मदिवस आहे. संकल्पना काय होती? सर्वांसाठी ब्रेल साक्षरता, अंतर भरून काढणे आणि भविष्य घडवणे. मित्रांनो, बऱ्याचशा परीक्षेला दिनविशेष तर विचारतातच, त्यात सुद्धा लक्षात ठेवायचं संकल्पना सुद्धा विचारल्या गेल्या जातात. तर ब्रेल जे आहेत, लुईस ब्रेल आहेत, हे फ्रेंच एक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी जे आपले दिव्यांगजन आहेत, जे अंध दिव्यांगजन आहेत, त्यांच्यासाठी विशेष ब्रेल लिपी स्थापन केली होती, सुरुवात केली होती. अलग लक्षात. 3 जानेवारी राज्यबालिका, 4 जानेवारी ब्रेल. मग मी असं लक्षात ठेवतो, इथं बालिका आहे, इथं ब्रेल आहे, 3-4 असं लागून लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, खूपच जास्त महत्वाचा हे दिनविशेष आहे. त्यानंतर पुढचा आपण बघूया, कारण जून पर्यंत करायचं आहे त्यामुळे थोडंसं महत्वाच्या गोष्टी आपण जास्त चांगल्या करूया, पण ज्या ज्या तुम्हाला जमतात त्या फक्त एकदा रिव्हिजन करू शकता. 9 जानेवारी मित्रांनो, गेले 5-6 वर्ष किंवा ऍक्च्युली त्याला खूप वर्ष झाली चालू होऊन, पण लक्षात ठेवायचं 9 जानेवारी हा आपला प्रवासी भारतीय दिवस असतो. प्रवासी भारतीय दिवस का असतो, तर तसं बघायला गेलं तर जे पहिले प्रवासी आहेत, जे आपल्या म्हणजे महात्मा गांधीच आहेत, पण जे आफ्रिकेमधनं भारतामध्ये आले, लक्षात ठेवायचं महत्व काय यायचं, तर 9 जानेवारी 1915 रोजी गांधींचे आफ्रिकेमधून भारतामध्ये आगमन झाले. मग त्याच दिनांकाला म्हणजेच कोणत्या 9 जानेवारीला आपण हा दिवस साजरा करतो, प्रवासी भारतीय दिवस. सगळ्यात महत्वाचं बघा, याची संकल्पना आहे 2025 प्रवासी भारतीय दिवस संमेलन. बरं, संमेलन पहिल्यांदा करूया. संमेलन होतं ओडिसा. मित्रांनो, याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात, NRI डे सुद्धा म्हणलं जातं. NRI म्हणजे काय, नॉन रेसिडेंट इंडियन, नॉन रेसिडेंट इंडियन असं सुद्धा लक्षात ठेवा. ओके, प्रवासी भारतीय. पण हे विसरू नका की संमेलन कुठे आयोजित केलं होतं, तर जे 25 ला झालं 9 जानेवारीला, संमेलन कुठं होतं, ओडिसामध्ये होतं. संकल्पना विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान. आता डायस्पोरा म्हणजेच कोण, तर जे मुळात मूळचे भारतीय आहेत पण ते काही कामानिमित्त, काही गोष्टींनिमित्त परदेशामध्ये आहेत, त्यांना आपण म्हणतो डायस्पोरा. अजिबात विसरायचं नाही. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस महत्वाचा आहे, तुम्हाला सांगितलं मी. पण इथं लक्षात ठेवा, इथं कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणता संमेलन कुठं झालं, तर ओडिसामध्ये झालं. अलग लक्षात. पुढचा 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस. आणि पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणजे आपला हा राष्ट्रीय दिवस आहे, तर भारतामध्ये सगळ्यांचे युवा प्रेरणास्थान म्हणलं की ते होतात स्वामी विवेकानंद. अलग लक्षात. महत्व आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. मित्रांनो, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव काय आहे, कमेंटमध्ये टाका. पुढं संकल्पना बघा, शाश्वत भविष्यासाठी युवक म्हणजे युवा दिन आहे, म्हणून युवकांना जास्त इथं लक्ष केंद्रित केलेलं आहे. लवचिकता आणि जबाबदारीने राष्ट्राला आकार देणे. लक्षात. मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की स्वामी विवेकानंद यांचं पूर्ण नाव काय आहे. 15 जानेवारी भारतीय लष्कर किंवा भूसेना दिवस. संकल्पना समर्थ भारत सक्षम सेना. 15 जानेवारी ठीक आहे, इतका जास्तही नाही, पण मिलिटरीसाठी म्हणजे लष्करी सेना म्हणजे आपली भूसेना आहे, आपली आर्मी आहे, त्याचा आर्मी डे असतो, तो कोणता 15 जानेवारी.
अलग लक्षात. पुढे आपण पाहूया 23 जानेवारी काही वर्षापासून 2-3 वर्षापासून खूप जास्त चर्चेमध्ये आहे. 23 जानेवारी म्हणलं की लक्षात ठेवा मित्रांनो, राष्ट्रीय पराक्रम दिवस. आणि ज्यांनी सुरुवातीला पहिला पराक्रम गाजवला, ज्यांनी स्वतःहून ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांनी चाल केली, जे खूप जास्त सिंगापूर असेल, जर्मनी असेल, जपान असेल, या ठिकाणी जाऊन भेटले त्या राष्ट्रप्रमुखांशी, असे आपले होते सुभाषचंद्र बोस. विसरायचं नाही. महत्व आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, हा जन्मदिवस आहे 23 जानेवारीचा. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो त्या दिवशी. 23 जानेवारीला 2 घडामोडी आहेत. पहिलं काय सांगितलं मी, राष्ट्रीय पराक्रम दिवस. पराक्रम म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी केलेला पराक्रम. दुसरं आहे तर त्यांच्या जन्मतिथी म्हणजे त्या दिवशीच काय केलं जातं, तर आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो. बऱ्याचशा परीक्षेला यावर क्वेश्चन आहे की 23 जानेवारीला कोणता पुरस्कार दिला जातो, तर आपत्ती व्यवस्थापन. पण पुरस्कारामध्ये करून घ्या, आपण ते सुद्धा व्हिडिओ आणणारच आहोत लवकर. जानेवारी ते जून पर्यंत सगळे पुरस्कार करायचे. आलं का लक्षात. महत्वाची 2 घडामोडी बघा. संकल्पना नेताजी, धैर्य, दृढ विश्वास आणि देशभक्ती. व्हेरी इम्पॉर्टंट, सिंपल आहे. धैर्य, दृढ विश्वास आणि देशभक्ती. 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. मित्रांनो, हा शिक्षण दिन आहे, शिक्षक नव्हे. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. 5 ऑक्टोबर असतो, तो असतो आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन. हा आहे शिक्षण दिन. आलं का लक्षात. संकल्पना AI आणि शिक्षण. आजकाल चर्चेमध्ये सगळ्यात जास्त आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ऑटोमेशनच्या जगात मानवी संस्थांचे जतन करणे. AI खूप चर्चेमध्ये आहे. एकदा AI बद्दल सगळ्या माहिती सुद्धा करून घ्या, त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ आणणार आहे. अलग लक्षात. देन 25 जानेवारी मित्रांनो 2 दिवस असतात. 25 जानेवारीला आपण 2 दिवस साजरे करतो. बऱ्याचशा सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये विचारलं होतं की 25 जानेवारीला कोणते 2 दिवस साजरे केले जातात, तर पहिला आहे पर्यटन, दुसरा आहे मतदार. म्हणजे एक आहे वोटरचा आणि एक आहे टुरिझमचा. पर्यटन आणि मतदार. संकल्पना समावेशक विकासासाठी पर्यटन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा पहिला दिवस आहे 25 जानेवारीचा. दुसरा दिवस आहे मतदार. ओके, म्हणजे वोटिंगसाठी, वोटर्स डे असतो तो. महत्व बघा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 आहे, म्हणून त्या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. 25 जानेवारी 1950, विसरायचं नाही. ठीक आहे. 1950 याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत असं सुद्धा वेगळं एक विचारू शकतात की 2025 मध्ये कोणत्या घटनात्मक संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाली, तर कोणता ऑप्शन तुमचा येणार आहे, राष्ट्रीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. 15वा मतदार दिवस, जो म्हणजे ऍक्च्युली 2011 पासून आपण सुरू करतोय. 2011 पासून सुरुवात झालेली याचं सेलिब्रेशन करायला, किंवा त्याला आपण काय म्हणतो की दिन साजरा करायला. पण या वर्षीचा जो आहे हा 15वा राष्ट्रीय मतदार दिवस आहे, म्हणजे 25चा. संकल्पना काय होती, मतदान करण्यासारखे काहीही नाही, मी निश्चितच मतदान करतो. ओके, म्हणजे मतदान करावंच लागेल, हे आपलं एक प्रकारचे आपलं कर्तव्य आहे की प्रत्येकानं ज्यांचा 18 वर्ष पूर्ण आहे त्यांनी मतदान करणं गरजेचं आहे. अलग लक्षात. पण 2 दिवस व्यवस्थित करा, पर्यटन, मतदार. बरं, मी कलम पण सांगितलेला आहे बघा एक्स्ट्रा. कलम 324 आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोग, 75 वर्ष स्थापना, सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. अलग लक्षात. चला पुढचा फेब्रुवारी. म्हणजे एका दिवसाला जरी 5-7 मिनिटं गेले तर आपला जवळपास हा व्हिडिओ 40-45 मिनिटाचा जाईल. पण लक्षात ठेवा, अजिबात विसरू नका, फेब्रुवारीमध्ये पाहायला गेलं तर 2 फेब्रुवारी मित्रांनो पर्यावरणामध्ये पाणथळ जल असेल किंवा हवामान असेल यासारखे विषय चर्चेमध्ये असतात. पाणथळ दिवस खूप महत्वाचा आहे. दरवर्षी भारत सरकारकडनं काही पाणथळ अशी काही प्लेसेस जातात, ठिकाणं जातात, ज्यामध्ये जे युनेस्को संस्था आहे ती पाणथळच्या संदर्भात एक साईट, एक हेरिटेज साईट जाहीर करते. आलं का लक्षात. आता बघूया 2 फेब्रुवारीलाच का केला जातो, तर लक्ष द्या, जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. पण महत्व बघा, 2 फेब्रुवारी 1971 रोजी. मग 1971ला अशी घडामोडी घडली, 2 फेब्रुवारीला झाली, म्हणून त्या दिवसाला स्मरण करण्यासाठी आपण पाणथळ दिवस साजरा करतो. संवर्धनासाठी रामसार करार केला. कुणासाठी रामसार करार काय असतो, रामसर करार हा पाणथळ संवर्धनाचा आहे. त्याला आपण म्हणतो वेटलँड कन्झर्वेशन. याला म्हणतात इंग्लिशमध्ये वर्ल्ड वेटलँड डे, इंटरनॅशनल वेटलँड डे. विसरायचं नाही. संकल्पना बघा, संकल्पनेवर कधी कधी मॅच द फॉलोइंग सुद्धा क्वेश्चन विचारतात. जोड्या जुळवाला सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे. ओके, कन्झर्वेशन ऑफ वेटलँड साइट्स फॉर अवर कॉमन फ्युचर, असं विसरू नका, अजिबात विसरायचं नाही. महत्वाच्या काही गोष्टी आहेत. पर्यावरण गेल्या काही वर्षामध्ये खूप जास्त फोकस्ड एरिया आहे.
आलं का लक्षात? 2 फेब्रुवारी 1971. बरं, मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, रामसर हे ठिकाण आहे, हे कोणत्या देशामध्ये आहे? कमेंटमध्ये मला उत्तर टाका. 13 फेब्रुवारी, म्हणजे मला पण समजेल की इथं जो व्हिडिओ बघायला येतो त्याचा अभ्यास सुद्धा त्याने करावा लागेल. आलं का लक्षात? 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस. आता बऱ्याच लोकांना हा दिवस आज माहिती झाला असेल. मित्रांनो, आपण जागतिक महिला दिवस नेहमी चर्चेमध्ये ठेवतो, तो असतो 8 मार्चला. पण राष्ट्रीय महिला दिन म्हणलं की बऱ्याच लोकांना समजत नाही. राष्ट्रीय महिला दिन म्हणलं की लक्षात ठेवायचं, सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन आहे. 13 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू, आलं का लक्षात? त्यांचा जन्मदिन आहे, म्हणून राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. संकल्पना बघा, सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क, समानता व सक्षमीकरण. आलं का लक्षात? खूपच जास्त महत्वाचं आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, म्हणजे अभ्यास करताना ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते सुद्धा तुम्हाला डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. आलं लक्षात? चला पुढचा आपण बघूया. 21 फेब्रुवारी मित्रांनो, हा बऱ्याच वेळी एमपीएससीने विचारलेला आहे, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, इंटरनॅशनल इंडिजिनस लँग्वेज. आलं का लक्षात? मदर टंग त्याला आपण म्हणतो. मातृभाषा विसरायचं नाही. मध्यंतरी भाषेसंदर्भात भरपूर काही चळवळी, भरपूर काही आंदोलन झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा म्हणलं की 21 फेब्रुवारी लक्षात ठेवायचं. संकल्पना, भाषा महत्वाच्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. भाषा, सगळ्याच भाषा महत्वाच्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर, असं त्याचं हे आहे. मातृभाषा दिनाचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. लक्षात ठेवायचं, रौप्य महोत्सवी आहे. बऱ्याच वेळा हिरक महोत्सवी, रौप्य महोत्सवी, अमृत महोत्सवी असे विविध काही महोत्सव, असे विविध म्हणजे जे वर्ष पूर्ण होतात, 50 असेल, 60 असेल, 75 असेल किंवा 100 असेल, हे बऱ्याच ठिकाणी विचार सुद्धा आहे. 27 फेब्रुवारी मराठी म्हणून आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे, हा मराठी भाषा गौरव दिन आहे. आणि मराठी भाषा गौरव दिन का साजरा केला जातो तर लक्षात ठेवायचं महत्व आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन होता 27 फेब्रुवारीला. आणि कुसुमाग्रज म्हणजेच कोण तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. वा शिरवाडकर, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. तर आपण काय म्हणतो, त्याची पदवी काय आहे, त्यांना टोपण नावानं काय ओळखलं जातं तर कुसुमाग्रज. आलं का लक्षात? 27 फेब्रुवारी आहे आपला मराठी भाषा गौरव दिवस. चला पुढचा, सगळ्यात महत्वाचा विज्ञान मधला दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि विज्ञान म्हणलं की हे आपले असे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक वैज्ञानिक आहेत ज्यांचं नाव आहे सी.व्ही. रमन, चंद्रशेखर वेंकटरमण. सी.व्ही. रमन जे आहेत त्यांना पहिल्यांदा काय झालं बघा, याच दिवशी रमन इफेक्टचा शोध लावला. कधी? ऍक्च्युली हा आधी लावलेला आहे, पण त्यांना त्या शोधासाठी, त्याला आपण काय म्हणतो, रमन इफेक्ट, रमनचा परिणाम लक्षात ठेवायचं. 1930 ला त्यांना या त्यांच्या इफेक्टसाठी, या त्यांच्या शोधासाठी त्यांना 1930 ला पहिला नोबेल दिला गेला. मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की हे भारताचे पहिले वैज्ञानिक आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार पहिला मिळालेला आहे. आलं का लक्षात? मला कमेंटमध्ये सांगा, पहिले भारतीय कोण ज्यांना नोबेल मिळाला होता? पहिले भारतीय कोण ज्यांना नोबेल मिळाला होता? संकल्पना, शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान. मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा विषय खूप चर्चेमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी संकल्पनेमध्ये सुद्धा शाश्वत विकास असा एक शब्द मांडला जातो, अजिबात विसरायचं नाही. चला पुढचं बघूया. फेब्रुवारीला काही महत्वाचेच बघितले, पण तुम्ही सुद्धा काही गोष्टी करताना भरपूर दिवस पाठ करत बसू नका. एक्झामच्या दृष्टीनं सगळ्यांनाच, पोलीस भरतीपासून ते UPSC पर्यंत सगळ्या ठिकाणी दिनविशेषवर एखादा क्वेश्चन असतोच, अजिबात विसरायचं नाही. आलं का लक्षात? चला मार्च 25 बघूया. मित्रांनो, जसं आपण 2 फेब्रुवारीला बघितला पाणथळ दिवस, 3 मार्चला आहे जागतिक वन्यजीव दिवस. आणि वन्यजीव म्हणलं की लक्षात ठेवा, त्याला आपण म्हणतो वाईल्ड लाईफ, म्हणजे वनामध्ये जे जे काय वास्तव्य करणारे प्राणी पक्षी जे काय असेल त्याला आपण म्हणतो वन्यजीव. महत्व बघा, साईट्स करार अंमलात आला. साईट्स जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंवा एंडेंजर्ड आहेत, तर त्यांच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय एक फोरम केलेला आहे, ते साईट्स मध्ये आहे. त्या संदर्भात ते लागू झाल्यामुळं, अंमलात आल्यामुळं 3 मार्चला आपण काय करतो, जागतिक वन्यजीव दिवस साजरा करतो. संकल्पना बघा, वन्यजीव संवर्धनासाठी भागीदारी. आता बऱ्याच वेळा हे आंतरराष्ट्रीय संस्था असल्या कारणानं त्याचं इंग्रजीमध्ये प्रॉपर व्हर्जन येतं, मराठीमध्ये करताना थोडं व्यवस्थित बघत चला. आलं का लक्षात? सो बघा, मी तुम्हाला इथे हिंट सांगतो. 2 फेब्रुवारी झाला पाणथळ, आणि 1 दिवस ऍड करा, 1 दिवस ऍड करा, इथे 1 महिना ऍड करा, +1 काय येणार, 3 केलं, फेब्रुवारीचा मार्च केला, मग इथं काय केलं, पाणथळ पर्यावरण झालं, आणि हा पण वन्यजीव पर्यावरण. म्हणजे असं लक्षात ठेवू शकता. काहीही करून तुम्हाला मार्क पाडणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? पुन्हा
8 मार्च मगाशी सांगितल्याप्रमाणे 13 फेब्रुवारी जर राष्ट्रीय महिला दिन असेल तर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, जागतिक महिला दिन. संकल्पना आहे कृतीला गती द्या. अलग लक्षात. याची भरपूर म्हणजे 19व्या शतकाच्या एंडमध्ये भरपूर अशा काही चळवळी झालेल्या आहेत. युरोपमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, त्यानंतर मात्र काही गोष्टी भारतामध्ये वास्तव्य झाला. पण लक्षात ठेवायचं, महिलांना अधिकार देणारा तो दिवस आहे, तो आहे 8 मार्च. अलग लक्षात. आपण म्हणतो जागतिक महिला दिन. ओके, चला पुढे पाहूया. 15 मार्च. 15 मार्च मित्रांनो जागतिक ग्राहक हक्क, कंझ्युमर राईट्स. कंझ्युमर राईट्स दिन. बऱ्याच वेळा न्यायालयामार्फत काही गोष्टी आपण वाचतो की या न्यायालयानं या ठिकाणी एका अमेझॉन नावाच्या कंपनीला किंवा अजून कोणत्या असतील त्यांना फाईन दिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, अभ्यास करताना अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं एक ओव्हरऑल रिलिंक करायचं आहे. ठीक आहे. संकल्पना काय आहे? शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय संक्रमण. पुन्हा शाश्वतचा उल्लेख झाला बघा. म्हणजे अभ्यास करताना शाश्वत विकास, शाश्वत न्याय संक्रमण हे लक्षात ठेवायचं आहे. 15 मार्च आहे तुमचा कोणता? तर ग्राहक न्याय. ओके. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. मित्रांनो राष्ट्रीय लसीकरण दिवस खूपच महत्वाचा आहे. तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा या का झाला बघा. महत्व काय आहे? 16 मार्च 1995 रोजी भारतात पोलिओची सुरुवात. पण हे ओपीव्ही आहे. ओपीव्ही म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन, जे तुम्हाला ड्रॉपद्वारे तुम्हाला तोंडाद्वारे दिलं जातं, ते असतं ओपीव्ही. ठीक आहे. 2 प्रकारचे असतात, आयपीव्ही आणि ओपीव्ही. इंजेक्टेबल असतं आणि ओरल असतं. ओरल म्हणजे तोंडावाटे देण्यात येणार. ओके. संकल्पना सर्वांसाठी लसीकरण, निरोगी भविष्य सुनिश्चित करणे. लक्षात ठेवायचं 16 मार्च आहे, लसीकरण अजिबात विसरू नका, महत्वाचं आहे. ओके. चला पुढे पाहूया. 21 मार्च. मित्रांनो आता बघा, हे 3 मी मुद्दाम एका पेजला घेतलेले आहे. त्याचं कारण बघा, तुम्हाला मी टेक्निक सांगतो. बघा, 21 मार्च आहे जागतिक वन दिवस. 22 मार्च आहे जागतिक पाणी, याला आपण काय करूया? जल दिवस करूया, जल म्हणूया. ठीक आहे. आणि 23 मार्च आहे जागतिक हवामान. मित्रांनो तुम्ही तिन्ही दिवस लागून जर पाठ केले, 21, 22, 23, तर आपण प्रत्येकाचा एक एक शब्द काढूया. बघा, 21 ला वन आहे, व घेतलं. 22 ला जल आहे, ज घेतलं. 23 ला ह आहे, तर ह घेतलं. आपला कोडवर्ड काय झाला? वजह. वजह म्हणजे 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च. 21 चा वन, 22 चा जल, 23 चा ह हवामान. वजह एक शब्द तयार होतो ना, वजह. वजह म्हणजे कारण, पण वजह लक्षात ठेवा. 21, 22, 23. काय टेक्निक आपण करणं अपेक्षित असतं. इतकं या आपल्या अभ्यासक्रमामध्ये एवढं काय नॉलेज घेता येईल, पण ते सगळंच आणणं, सगळं डोक्यामध्ये ठेवणं कधी अवघड होऊन जातं. मग अशा वेळी काही आपल्या कृत्या, काही ट्रिक्स, काही टेक्निक सुद्धा कामाला आणायच्या. अलग लक्षात. मी सुद्धा असं लक्षात ठेवतो. 21 मार्च वन झाला. संकल्पना काय आहे? हवामान कृतीसाठी जंगले. आता वन आहे म्हणजे इथं जंगलाचा उल्लेख झाला. 22 मार्च संकल्पना काय? 2025 ची हिमनदी संवर्धन. मित्रांनो जल आहे, पण या ठिकाणी ग्लेशियर्स म्हणजे हिमनदीवर जास्त फोकस केलेला आहे. बघा, या संकल्पना ज्या आपण बघतोय त्या फक्त 2025च्या संकल्पना आहेत. मी तर तुम्हाला इथं वर्ष कुठे लिहिलेलं नाहीये, पण ते या वर्षीच्याच आहेत. अलग लक्षात. 23 मार्च हवामान. संकल्पना सुरुवातीच्या इशाऱ्यातील तफावत कमी करणे. हवामानाचा बराचसा गोंधळ व्हायला लागलाय, बऱ्याच ठिकाणी पाऊस अतोनात व्हायला लागलाय, बऱ्याच ठिकाणी पाऊस होतच नाही. तर ही जी तफावत आहे ही कमी करणं गरजेचं आहे. अलग लक्षात. 21, 22, 23 आपला कोडवर्ड आहे वजह, असं करू शकता. देन एप्रिल म्हणजे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता एप्रिलकडे जाऊया. एप्रिलचा सगळ्यात महत्वाचा मित्रांनो, बऱ्याचशा सगळ्याच परीक्षेला मला वाटते एकाड एक विचारला असेल, तो म्हणजे जागतिक आरोग्य दिन. 7 एप्रिलला केला जातो जागतिक आरोग्य दिन. एप्रिल आहे आणि हेल्थ लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, 7 एप्रिल आहे, पण 7 एप्रिललाच का केला जातो? जे विषय महत्वाचे वाटतात, जे दिनविशेष महत्वाचे आहेत ते आपण व्यवस्थित करूया. बरोबर. 7 एप्रिलला का केला जातो? महत्व बघा. 7 एप्रिल 1948 रोजी WHO म्हणजेच काय? तर जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना झालेली आहे, ज्याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मुख्यालयाला सुद्धा क्वेश्चन असतात. तसं बघायला गेलं मी एकच घेतलं, कारण का संस्था मोठी असल्या कारणानं ते घेणं गरजेचं आहे. पण 7 एप्रिल म्हणलं की जागतिक आरोग्य दिन चर्चेमध्ये आहे. लक्षात ठेवायचं, आता नव्हे पण लक्षात ठेवा की गेल्या 5-6 वर्षामध्ये, म्हणजे जेव्हा 5-6 वर्षापूर्वी कोविड नावाचा विषाणू जेव्हा आला होता 2020 आणि 21 मध्ये, तेव्हा बऱ्याच वेळी पेपरमध्ये याचा उल्लेख व्हायचा. जागतिक आरोग्य संघटना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संकल्पना काय या वर्षाची? निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य. निरोगी सुरुवात हेल्थसाठी आहे, निरोगी सुरुवात आशादायक भविष्य.
14 एप्रिल 14 झाला. 14 एप्रिल आहे समता दिन. मित्रांनो, समता दिन म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत, मराठी आहेत, असे कोण ते आहेत, महत्व काय बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन आहे. ज्या जन्मदिन कुठे झाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म कुठं झालेला आहे कमेंटमध्ये टाका. म्हणजे इथं आपला सर्व अँगलना अभ्यास करता येतो. 14 एप्रिल काय आलं, समता दिन. ओके, त्याला ज्ञान दिन असे सुद्धा म्हटलं जातं, नॉलेज सुद्धा म्हणतात. नेक्स्ट 18 एप्रिल आहे जागतिक वारसा दिन. मित्रांनो, वारसा जो मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला होता, वर्ल्ड हेरिटेज साईट, पण वारसा प्रत्येक देशामध्ये आपापल्या काही वारसा स्थळ आहेत. लक्षात ठेवायचं, वारसा दिन जो असतो तो 18 एप्रिलला असतो. आपत्ती आणि संघर्षाचा लवचिक वारसा, बघा इथं पण वारसा उल्लेख झाला, इथं पण वारसा उल्लेख झाला. लक्षात ठेवा, जर तुम्हाला संकल्पना विचारल्या गेल्या तर काही कोडवर्ड करत चला. आपण सगळ्या संकल्पना पाठ करू शकत नाही, मी पण नाही तुम्ही पण नाही, पण जे जे महत्वाचे दिवस वाटतात ज्याच्यामध्ये आपण काही लिंक करू शकतो असे मात्र विसरायचं नाही. देन 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे. आता सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय, जे लोक एका मोठ्या पदावर संधी अधिकारी होतात, सिव्हिल सर्व्हिस मध्ये जातात, ओके, नागरी सेवेमध्ये जाऊन काम करतात, म्हणजे IAS IPS वगैरे सगळे असतील, त्यांच्यासाठी नागरी सेवा दिन असतो. आता लक्षात ठेवा का बरं, याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 मध्ये दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या परीक्षा विधींना संबोधित केले होते. म्हणजे जी पहिली बॅच होती ICS अधिकाऱ्यांची, त्या सगळ्या ऑफिसर्सना सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे पहिले आपले गृहमंत्री आहेत, उपपंतप्रधान आहेत, ते लक्षात ठेवायचं, त्यांनी पहिल्यांदा संबोधन केलं होतं. म्हणून आपण काय करतो, 21 एप्रिलला राष्ट्रीय नागरी दिवस साजरा करत असतो, सिव्हिल सर्व्हिस डे. ओके, पुढचा 22 एप्रिल जागतिक वसुंधरा. लक्षात ठेवा मित्रांनो, विसरू नका. संकल्पना काय आहे, आपली शक्ती, आपला ग्रह. वसुंधरा म्हणजे पृथ्वी म्हणजे हा ग्रह आला, असं लक्षात ठेवत चला. संकल्पनेला क्वेश्चन गेले तर अजिबात चुकायचं नाही मित्रांनो. अलग लक्षात. पुन्हा 24 एप्रिल आहे बघा राष्ट्रीय पंचायत राज. आता सगळ्यांनाच माहिती असेल, आपण राज्यशास्त्रामध्ये 23वी जी घटनादुरुस्ती वाचतो ती बघा, महत्व काय आहे, 23वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 ला अंमलात आणली गेली. ती कशा संदर्भात आहे, ग्रामीण स्वराज्य संस्था. मित्रांनो, कमेंटमध्ये मला टाका, जर 73वी ग्रामीणसाठी असेल तर शहरीसाठी कोणती आहे. अलग लक्षात. 24 एप्रिल आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस, विसरायचं नाही. 30 एप्रिल आयुष्यमान भारत दिवस. गेल्या काही वर्षामध्ये आयुष्यमान स्कीम, आयुष्यमान योजना चर्चेमध्ये आहे. आयुष्यमान भारत दिवस लक्षात ठेवायचा. 30 एप्रिल आहे. महत्व काय बघा, 30 एप्रिल 18 रोजी आयुष्यमान भारत योजना लागू केली गेली. तुम्हाला डिरेक्टली इथे विचारतील की कोणत्या साली लागू केली गेली, 18 साली. डेट कोणती आहे, 30 एप्रिल. अलग लक्षात, विसरायचं नाही. ओके, चला पुढचा पाहूया. मे मध्ये. आता मे मध्ये बघायला गेलं तर काही महत्वाचे दिवस आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले सुद्धा आहेत. लक्ष द्या सगळ्यांनी. 3 मे आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस. बऱ्याच देशामध्ये जे पत्रकार आहेत, वृत्तपत्र संस्था आहेत, त्यांच्यावर बंधनं लादली जातात, त्यांच्यावर खूप अत्याचार केले जातात. त्यांचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, संकल्पना काय आहे, ब्रेव्ह न्यू वर्ल्ड मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. प्रेस स्वातंत्र्यावर AI चा प्रभाव. सध्या AI चर्चेमध्ये आहे, पण तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रेस स्वातंत्र्यावर AI चा प्रभाव. कारण का, वृत्तपत्र म्हणजे प्रेस. याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. प्रेस फ्रीडम, वृत्तपत्र हक्क, स्वातंत्र्य. देन 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. हा दिवस 11 मे आणि 13 मे 1998 रोजी पोखरण कुठं आहे मला कमेंटमध्ये टाकून द्या. काय केलं आपण पोखरणला, पोखरण येथे झालेल्या यशस्वी अणुचाचणीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. 11 आणि 13 मेला, 13 मे 1998 ला आपण पोखरणला न्यूक्लिअर टेस्ट केली होती. त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय तंत्रज्ञान. टेक्नॉलॉजी वापरली ना, पण त्याला आपण काय म्हणणार, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 11 मे लक्षात ठेवायचं आहे. संकल्पना बघा, यंत्र, कारण का तंत्रज्ञान आहे. नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रवेग वाढवण्यासाठी युगांतर. अलग लक्षात. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. पुढचा मित्रांनो 12 मेला क्वेश्चन विचारला होता MPSC मध्ये. अलग लक्षात. 12 मे लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय परिचारिका किंवा नर्स दिन. बरं, मग असं काय घडलं की स्पेशल नर्स साठी वेगळा दिवस केला गेला. 12 मे लक्षात ठेवायचा. महत्व काय आहे, फ्लोरेन्स नायटिंगेल जन्मदिन. मित्रांनो विसरायचं नाही, फ्लोरेन्स नायटिंगेल या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एक परिचारिका आहेत. अलग लक्षात. संकल्पना
आमच्या परिचारिका, आमचे भविष्य, परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्थांना बळकटी देते. म्हणजे कशावर फोकस जास्त आहे? परिचारिका. पण विसरू नका मित्रांनो, याच्यावर क्वेश्चन गेलेला आहे. नर्स डे कधी असतो? 12 मे लक्षात ठेवायचा. पुन्हा 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. बघा आता पर्यावरण म्हणलं की लक्षात ठेवायचं, पाणथळी येऊन गेला, वन येऊन गेला, जल येऊन गेला, हवामान गेला, त्यात अजून कोणता आपण बघितला? वन्यजीव गेला, वसुंधरा गेला, आता कोणता आला? जैवविविधता. तुमच्या नोट्समध्ये काय करा, स्पेशल पर्यावरण दिवस सगळे काढून घ्या. 2 फेब्रुवारी, 3 मार्च, त्यानंतर 21, 22, 23 मार्च, पुन्हा आता मगाशी बघितला 22 एप्रिल वसुंधरा, आता कोणता आहे? 22 मे जैवविविधता. हे तुम्हाला जास्त प्रॅक्टिसमध्ये येईल. आलं का लक्षात? अभ्यास करणं हे आपल्या हातामध्ये पण आहे, थोडं टेक्निक वापरत चला. संकल्पना, निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास करणे. निसर्गाशी सुसंवाद, पुन्हा काय आलं? शाश्वत विकास. मी मगाशी बऱ्याच वेळाचा उल्लेख केलेला आहे, अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे. पुढं 25 मे मित्रांनो, मला असं वाटते हा एका ना एका परीक्षेला विचारला जाईल. का सांगा? कारण जागतिक फुटबॉल दिवस आहे. तसं बघायला गेलं आपण जागतिक क्रिकेट बिकेट हे साजरे करत नसतो, फुटबॉलला मात्र स्पेशल दिलेलं आहे. का? बघा महत्व. 25 मे म्हणजे याच दिवशी 25 मे 1924 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळामध्ये सर्व प्रदेशांच्या प्रतिनिधित्वासह इतिहासातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा 2024 ला जी झाली, हा 100वा वर्धापन दिन होता. म्हणजे 1924 ला जे ऑलिम्पिक झालं, 1924 ते 100 दिवस 100 वर्ष ऍड करा, किती झाले? 2024 झाले. आणि त्या वर्षीपासून आपण काय करतोय तर 25 मेला जागतिक फुटबॉल दिन साजरा करत आहोत. हा रिसेंट अपडेट आहे. 25 मे जागतिक फुटबॉल दिवस. पुन्हा 31 मे आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस. हे फक्त माहिती असू देत. 31 मेचा अँटी टोबॅको डे. आलं का लक्षात? चला पुढचा आपण बघूया मित्रांनो. पुढचा आहे शेवटचा भाग आपला, जून 2025. जून मधले महत्वाचे दिवस बघा. पहिला आहे पर्यावरण. आता जो पर्यावरणाचा घटक आहे त्याच्यावरचा दिवस पण आहे. कोणता आहे? 5 जून पर्यावरण. 5 आणि पर्यावरण, पर्यावरणचं प आणि 5चं पण प, असं लक्षात ठेवायचं. बरं, कसं लक्षात ठेवणार? 5 जून असं लक्षात ठेवा. 5 कराल कोडवर्ड, तसं नको. महत्व काय बघा, 5 जून रोजीच स्टॉकहोम येथे, स्टॉकहोम आहे स्वीडनमध्ये, मानवी पर्यावरण परिषदेचा पहिला दिवस होता. त्याच दिवशी महासभेने स्वीकारलेल्या एका ठरावामुळे UNEP ची निर्मिती झाली. मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा UNEP चा फुल फॉर्म काय आहे, त्याची स्थापना काय आहे. संकल्पना बघा, प्लास्टिक प्रदूषणावर मात करणे. आता पर्यावरण म्हणलं की बघा 3 कोडवर्ड करायची. 5 केलं, पर्यावरण केलं, आता प्लास्टिक करा या वर्षीसाठी. का? ती त्याची संकल्पना, थीम आहे. लक्षात व्यवस्थित. याला मी हायलाइट करतो, विचारू शकतात. 8 जून आंतरराष्ट्रीय महासागर दिवस. फक्त संकल्पना महत्वाची आहे. वंडर, सस्टेनिंग व्हॉट सस्टेन्स अस. पुन्हा सस्टेन, शाश्वतचा उल्लेख झालेला आहे. आलं का लक्षात? 8 जून म्हणलं की आंतरराष्ट्रीय महासागर दिवस. बघा 5 जून पर्यावरण, 8 जून महासागर. अगेन लागून आहेत, थोडासा गॅप आहे पण लागून आहे. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि योग दिन भारतासारख्या इतर सुद्धा देशामध्ये आता जास्त पसरलेला आहे, ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी खूप जास्त सुरुवातीला प्रयत्न केले, जो आता आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. 21 जून लक्षात ठेवायचा. महत्व बघा, डिसेंबर 14 मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली, पण 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यात आला जगभर. 14ला मान्यता दिली कुठं? महासभेने, युनायटेड नेशन्सनं, संयुक्त राष्ट्रानं. पण 15 सालापासून आपण दरवर्षी, 15चा पहिला झाला, दरवर्षी आपण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो. आलं का लक्षात? संकल्पना काय आहे? एक पृथ्वी आणि एक आरोग्य. तुम्ही ऍटलिस्ट हे तरी बघत चला, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, लोगो किंवा थोडंसं एक चित्र बघत चला. आपल्या डोक्यामध्ये मेमरी तयार होतात चांगल्या. आलं लक्षात? 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन. मित्रांनो ऑलिम्पिक सर्वोच्च गेम्स मानले जातात, जे 4 वर्षात एकदा होतात. महत्व आहे 23 जून 1894 रोजी पॅरिसमध्ये फ्रेंच शिक्षक पिएरे डी कुर्बाटिन यांना ऑलिम्पिकचे जनक म्हणलं जातं. पिएरे डी कुर्बाटिन यांना ऑलिम्पिक जनक म्हणलं जातं. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नोट्समध्ये ऍड करा. यांनी IOCच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो, कारण त्याचं त्या स्थापनेमध्ये महत्वाचं काम आहे. पण लक्षात ठेवा 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन लक्षात ठेवायचं आहे. ओके, ऑलिम्पिकचं चिन्ह पण आहे बघा. आलं लक्षात? चला पुढचा पाहूया. ओके ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर एकूण पाहायला गेलं जानेवारी पासून ते जून पर्यंत या 6 महिन्याचे आपण दिनविशेष कव्हर केलेले आहेत.
आगामी काळामध्ये आपण जानेवारी ते जून ज्या महत्वाच्या नियुक्त्या आहेत, निवड आहेत, त्या सुद्धा कव्हर करूया. त्यानंतर महत्वाचे पुरस्कार ते सुद्धा कव्हर करूया आणि महत्वाच्या पर्यावरणाच्या गोष्टी त्या सुद्धा कव्हर करायच्या आहेत. आलं का लक्षात? आपलं लेक्चर कसं वाटलं आणि मी जे प्रश्न विचारले होते आता लेक्चर दरम्यान ते मला कमेंटमध्ये टाकून द्यायचे आहेत उत्तर त्यांची. सेशन लाईक करा आणि आपल्या जे काही युपीएससी करणारे, एमपीएससी, सरळ सेवा कोणत्या परीक्षांचे असतील, कारण सगळ्यांनाच चालू घडामोडीचा विषय विचारला जातो, त्यांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.